नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हवामान अभ्यासक नेता जाताना आपण पाहणार आहोत 27 मार्च रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. हे ढग जे आहेत ते विखुरलेल्या स्वरूपाचे ढग आहेत. हे जे ढग आहेत ते उंचावरती आहेत, त्यामुळे शक्यतो करून या ठिकाणी पावसाची शक्यता नाही. मात्र येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यामध्ये अतिशय उष्ण पद्धतीचा तापमान राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी उष्णता आहे अतिशय जास्त राहणार आहे. 40-42 काही भागामध्ये 43 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता येणाऱ्या 24 तासामध्ये. याचबरोबर आज रात्रीचा जर विचार जर केला तर आज रात्रीही सांगली, याचबरोबर सोलापूर, तसेच तुळजापूर, याचबरोबर उस्मानाबाद धाराशिव, तसेच लातूर, नांदेड या भागामध्ये रात्रीचं जे तापमान आहे तेही कमालीचं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी वार्म नाईट IMDने या ठिकाणी डिक्लेअर केलं आपल्याला पाहायला मिळतं. पण येणाऱ्या 24 तासात राज्याचा उष्णतेचा विचार जर खास करून जर केला तर सर्वाधिक टेम्परेचर विदर्भातील अकोला, याचबरोबर वाशिम जिल्हा, अमरावती जिल्हा हा जो भाग आहे या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची एकदम या ठिकाणी उष्णतेची लाट ह्या येणाऱ्या 24 तासामध्ये राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर असेल, चिखलदरा असेल, त्याचबरोबर अकोला, मुर्जिदापूर, बार्शी टाकळी, याचबरोबर मालेगाव, वाशिम, मनोरा, मंगळपूर आणि करंजा हाच भाग आहे. या भागामध्ये अतिशय उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी शेतकरी बांधव असतील, ह्यात स्वतःची काळजी व याचबरोबर आपल्या जनावरांची काळजी घेण्याची ठिकाणी आवश्यकता आहे. याचबरोबर विदर्भातीलच वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, याचबरोबर बुलढाणा या ठिकाणचा विचार केला. या ठिकाणी 40 ते 42 डिग्री टेम्परेचर राहण्याची शक्यता. याही भागामध्ये अतिशय उष्ण तापमान राहण्याची शक्यता. याचबरोबर आपण जर भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा जो पश्चिमात या भागामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. या ठिकाणी उकाडा जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव या संपूर्ण भागामध्ये ही तापमान 40 ते 42 व काही भागामध्ये 43 डिग्री टेम्परेचर जाण्याची शक्यता. या भागामध्येही शेतकऱ्यांनी घराच्या बाहेर जास्त पडू नये व जो काही शेतामध्ये काम करत असाल ते सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेलाच शक्यतो करण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून विचार जर केला तर अहमदनगर असेल, तर याचबरोबर सोलापूरमधील माढा, तसेच माळशिरस, माहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, टाकळी, याचबरोबर अक्कलकोट या भागामध्येही 40 ते 42 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच सांगोला, मंगळवेढा, याचबरोबर सांगलीतील तासगाव, जत, कोटेबंका, तसेच खानापूर, तसेच साताराचा पूर्वेकडील भाग असेल, याचबरोबर पुण्याचा पूर्वेकडील भाग असेल आणि नाशिक संपूर्ण जिल्हा या भागामध्ये विचार जर केला या पट्ट्यामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर खानदेशमध्ये विचार केला नंदुरबार, धुळे, जळगाव हा संपूर्णपणे 40 ते 42 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. याही ठिकाणी उष्णतेची लाट हळूहळू येण्याची शक्यता. येण्याची उदाहरण अजून यामध्ये इन्क्रीज होण्याची दाट शक्यता. याचबरोबर आपण जर घाटाकडचा भाग जर विचार केला, म्हणजे कोकणाकडचा विचार केला, या भागामध्ये थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. काही भागामध्ये 38 ते 40 व काही भागामध्ये 36 ते 38 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच जो कोकण किनारपट्टी या भागामध्ये मात्र विचार जर केला तर 32 ते 34 डिग्री व काही भागामध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण या भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस राहू शकतो. मात्र उकाड्याचा नाहक त्रास या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. हे होते उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शक्यतो करून सर्वाधिक शेतकऱ्यांना पाठवा. धन्यवाद.